ओम गण गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आता लवकरच अंगारक संकष्टी चतुर्थी येत आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत की चतुर्थी या वर्षी कधी आहे, हिचा शुभ मुहूर्त काय आहे, त्याचप्रमाणे का ही इतर चतुर्थींपेक्षा जास्त विशेष मानली जाते आणि त्याचप्रमाणे पूजा कशी करायची, हिचे इतके का महत्त्व आहे आणि हे व्रत आपण का करावे, केल्याने काय होते, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर पटकन जाऊन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवनवीन माहितीपूर्ण आध्यात्मिक व्हिडिओ नेहमी येतच असतात। त्यामुळे ते तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच कुठला नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेचच मिळेल। चला तर मग जाणून घेऊया अंगारकी चतुर्थीबद्दल। हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 रोजी आली आहे आणि या दिवशी मंगळवार असल्याने याला अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून सुद्धा ओळखले जाते। आणि आता आपण जाणून घेऊ की या दिवशी पूजा करण्याचे शुभ मुहूर्त काय आहेत। तर यासाठी 2 शुभ मुहूर्त दिले आहे। पहिला आपण दुपारी 2:43 ते 3:39 पर्यंत पूजा करू शकतो आणि दुसरा म्हणजे एक संधी प्रकाश मुहूर्त दिलेला आहे, तो संध्याकाळी 7:21 चालू होऊन 7:42 पर्यंत आहे। आणि या दिवशी चंद्रोदय 10:05 होणार असे सांगितलं आहे। तर आता हे तर झालं मुहूर्त आणि चतुर्थी कधी आहे याबद्दलची माहिती। परंतु आता आपण हे व्रत का करायचे आणि या व्रताचे इतकं महत्त्व का आहे ते आपण पहिले जाणून घेऊ। तर अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे सर्व संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते। जो खऱ्या मनाने हा व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पाचे पूजन करतो, त्याच्या जीवनातून संकटे दूर होतात आणि जीवनात सर्व मंगल गोष्टी घडतात आणि त्याला सर्व कार्यात यश मिळू लागते। गणपतीला विघ्नहर्ता असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटातून ते एकटे सोडत नाही आणि त्यांचे संकट ते नक्की दूर करतात असं मानलं जातं। आणि ही संकष्टी खूप खास आहे, कारण की हा योग वारंवार येत नाही। त्यामुळे मंगळवारी जी चतुर्थी येते ती खूप खास असते, कारण गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात। बाप्पा बुद्धी, बळ आणि विवेकाचा देवता मानला जातो। अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत सुद्धा आपण करतो। अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचं फळ आपल्याला मिळतं आणि व्यक्तीच्या जीवनातील, जो व्यक्ती हा व्रत करतो त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं। कारण आपण वर्षभरात जरी आपल्याला जमलं नाही की चतुर्थीचं व्रत करायचं, प्रत्येक चतुर्थी धरायची, तर आपण फक्त ही केली, अंगारकी चतुर्थीचं व्रत जरी केलं तरी त्या सर्व चतुर्थींचं आपल्याला फळ मिळतं असं म्हटलं जातं। आणि मी असं सुद्धा ऐकलं आहे की जर ही चतुर्थीचे व्रत जे आहे ते आपण केले तर आपल्याला 20 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं असं सुद्धा मी ऐकलेलं आहे आणि आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत, मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात। आणि अंगारकी चतुर्थीला श्री भगवान गणपती हे 4 मस्तक आणि 4 हातांच्या स्वरूपात असतो असं म्हटलं जातं आणि बाप्पांचं हे जे रूप आहे ते संकटमोचन मानलं जातं आणि त्यामुळे त्या दिवशी हनुमानांची सुद्धा पूजा केली जाते।
एका पौराणिक कथेनुसार असं सुद्धा म्हटलं आहे की मंगळ ग्रहाने श्री भगवान गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी कठोर प्रार्थना केली होती, कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यांच्यावर प्रसन्न होऊन गणपतींनी त्यांना आशीर्वाद दिला होता की चतुर्थी जर मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी ती तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि तुझ्या नावाने चतुर्थी लोकांनी जर केली तर त्याचे पुण्य त्यांना मिळेल, त्यांचे कल्याण होईल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद गणपती बाप्पाने मंगळाला दिला होता. आणि अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळाला जसा बाप्पाने विघ्नहर्ता गणेशाने त्यांचा जसा उद्धार केला, त्यांना जसा आशीर्वाद दिला, त्याचप्रमाणे आपण सुद्धा हे व्रत प्रामाणिकपणे विधीपूर्वक जर केले तर आपले सुद्धा संकट निवारण करण्याचं काम आपले गणपती बाप्पा विघ्नहर्ता भगवान गणेश नक्कीच करतील अशी आशा आहे. आणि असा योग वारंवार येत नाही, त्यामुळे तुम्ही हे व्रत नक्की करा. तुम्हाला जमलं तर तुम्ही ते नक्की करा. तर मंडळी, आता आपण पाहूयात की या दिवशी गणपती बाप्पाची पूजा अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कुठलंही काही कठीण गोष्ट न करता सोप्या पद्धतीने आपण कसं करायची. कारण खूप वेळा काही जणांना वेळ भेटतो, काही जणांना नाही भेटत, काही जण वर्किंग असतात त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही भेटत. तर आपण सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाला प्रसन्न करून कसा त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करू शकतो हे आपण पाहूयात. तर आता कसं असतं, हे व्रत जर तुम्हाला करायचं असेल ना, तुम्हाला चतुर्थी जर आत्तापर्यंत समजा तुमच्यापैकी कोणी चतुर्थी नसेल धरत, त्याला करायची असेल तर ह्या जो अंगारकी योग असतो म्हणजेच जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तर त्या दिवसापासून तुम्ही चतुर्थीचे व्रत ठेवणं चालू करू शकता. म्हणजे आता उद्या समजा चतुर्थी आहे आणि ती मंगळवारी आहे तर तुम्ही या दिवशी संकल्प करून मी चतुर्थी करण्यास सुरुवात करणार आहे असं बाप्पाला सांगायचं, बाप्पाकडे प्रार्थना करायची. अशा प्रकारे मग तुम्ही महिन्यातील प्रत्येक महिन्यात येणारी जी चतुर्थी असते ती तुम्ही धरू शकता. आणि काही कारणाने जर तुमचं व्रत नाही झालं, तुमच्याकडनं तुम्ही व्रत हे करू शकले नाही, एखाद्या संकष्टीला तुमच्याकडनं होतं असं कधी काही खाल्ले गेलं किंवा नाही झाला तुमचं व्रत, तर तुम्हाला पुन्हा मंगळवारी कधी चतुर्थी येईल याची वाट पाहावी लागेल आणि पुन्हा मग तुम्ही तेव्हापासून तो व्रत परत नव्याने चालू करू शकता. तर या दिवशी काही नाही, जसं तुम्ही रोज देवपूजा करतात तसंच गणपतीची छान अशी पूजा करायची आहे. आणि गणपतीसोबतच या दिवशी चंद्राची सुद्धा पूजा केली जाते अशी परंपरा आहे. आणि चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं, कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे चंद्राला आपण जल अर्पण केल्याशिवाय आणि चंद्राचं दर्शन केल्याशिवाय हा उपवास पूर्ण होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही जर हे व्रत ठेवत असाल तर त्या दिवशी व्रत सोडण्याच्या आधी तुम्ही चंद्राची सुद्धा पूजा करायची, चंद्राचं दर्शन घ्यायचं, मगच हा व्रत जो आहे तो तुम्ही सोडू शकता, म्हणजेच तो उपवास तुम्ही सोडू शकता. तर आता या दिवशी बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण काय काय करू शकतो. तर या दिवशी आपण बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी लाल सिंदूर बाप्पाला लावू शकतो. छान जेव्हा आपण गणपतीची पूजा करू, मस्त रोज जसं देवाची आपण पूजा करतो तशी छान देवाची पूजा करायची. फक्त त्या दिवशी गणपतीला मस्त आपण लाल, जर तुम्ही अष्टगंध रोज लावत असाल तर चतुर्थीच्या दिवशी तुम्ही लाल सिंदूर लावा. कारण असं जर आपण केलं तर मंगळ दोष जे असतात ते संपतात अशी मान्यता आहे. आणि या अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी आपण, त्यासोबतच हनुमानांची पण पूजा करावी, हनुमानांचे सुद्धा स्मरण करावे. कारण असं जर तुम्ही केलं तर तुमच्या कुंडलीतून मंगळाचे जे अशुभ प्रभाव आहेत ते दूर होतील, तुमचा जो मंगळ ग्रह आहे तो मजबूत होईल. आणि त्या दिवशी जर व्यक्तीने शेंदूरचा जर
टिळा असतो तो लावला तर कुंडलीतला जो मंगळ ग्रह असतो त्याचे सर्व दोष दूर होतात, व्यक्ती सर्व संकटातून दूर होतो आणि त्याचे विघ्न दूर होऊन त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येते असं मानलं जातं। त्यामुळे नक्की तुम्ही हे करा। आणि या दिवशी गणपतीला प्रिय असलेलं जे जास्वंदाचं फूल असतं, जे गणपती बाप्पाला खूप जास्त आवडतं, जास्वंदाचं किंवा कुठलंही लाल फूल असेल, जास्वंदाचं असलं तर खूप चांगलं आणि कुठलं लाल असेल फूल तर ते तुम्ही नक्की बाप्पाला अर्पण करा। आणि त्याचप्रमाणे तुम्ही दुर्वासुद्धा बाप्पाला अर्पण करायचे आहेत। बाप्पाला दुर्वासुद्धा खूप जास्त प्रिय आहेत। फक्त तुळशीचा वापर गणपती बाप्पाच्या पूजेत करायचा नाही। बाकी तुम्ही दुर्वा वगैरे बाकीच्या गोष्टी त्यांना अर्पण करू शकता, पण तुळशी अर्पण करायची नाही। आणि या दिवशी जर तुम्ही व्रत ठेवला तर बाप्पाला लाल रंग आवडतो म्हणून लाल रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करायचं आणि मग गणपती बाप्पाची पूजा करायची आणि मग त्यांना दुर्वा आणि छान लाल फुलं किंवा जास्वंदीचे फुलं अर्पण करा। तुम्ही एवढं जरी केलं तरी बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होईल, तुम्हाला मनोइच्छित फळ प्रदान करेल आणि सुख सौभाग्याचा आशीर्वाद तुम्हाला देईल। आणि तुम्ही बाप्पाला संध्याकाळी जेव्हा नैवेद्य दाखवता तेव्हा तुम्ही बाप्पाच्या आवडीचे मोदक नक्कीच करा। आणि मोदक जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही लाडू करू शकता, नारळाची वडीसुद्धा नैवेद्याला अर्पण करू शकता, पण बाप्पाला सर्वात जास्त प्रिय मोदक आहे। तर या दिवशी तुम्ही 11, 21, 51 तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जसं वाटेल, जसं जमेल, जसं आवडेल तसं तुम्ही अर्पण करू शकतात। संकष्टीला मोदकाचं सुद्धा व्रत केलं जातं। याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला ते मोदकाचं जे व्रत करतात चतुर्थीला ते त्याच्याबद्दलचा व्हिडिओ, त्याच्याबद्दलची माहितीसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंटमधून सांगा, मी नक्कीच तुम्हाला त्याबद्दलसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करेल। तर अशा पद्धतीने अत्यंत साध्या सोप्या रीतीने जर तुम्ही बाप्पाची पूजा केली तर बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि अशा सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बाप्पाचा व्रत करू शकता। तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपण हे व्रत करू शकतो। आपण या व्रताला काय देतोय, काय अर्पण करतोय किंवा पूजा खूप जास्त करतोय, यापेक्षा महत्त्वाचं काय असतं की आपण ते किती प्रामाणिकपणाने करतोय, आपल्या मनात किती देवाविषयी भाव आहे याला जास्त महत्त्व असतं। हे काही सगळं जरी तुम्हाला जमलं नाही परंतु तुम्ही त्या दिवशी जर समजा गणपतीचे जे स्तोत्र असतात, मंत्र असतात ते म्हटले किंवा म्हणायला तुम्हाला जमलं नाही तर ते तुम्ही यूट्यूबवर मोबाईलवर जरी लावून दिलं आणि ते फक्त ऐकलं तरी तुम्हाला त्याचं खूप जास्त पुण्य मिळतं। किंवा तुम्हाला तेही जमलं नाही परंतु तुम्ही जर दिवसभर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं मंत्राचं सुद्धा जाप करत राहिलात तरी तुम्हाला खूप जास्त पुण्य मिळतं। कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नामस्मरणात खूप जास्त ताकद असते। आपण दुसरं काहीही केलं नाही, कुठलंही गोष्ट केली नाही, परंतु फक्त ज्या दिवशी तर समजा चतुर्थी आहे तर देवाचा तो उपवास आहे, व्रत आहे, त्या दिवशी आपण दिवसभर फक्त गणपतीला स्मरण केलं तरीसुद्धा आपल्याला बाप्पाचे आशीर्वाद मिळतात। आणि त्यामुळे बाकी काही तुम्हाला जमलं नाही, तुम्ही व्रत जरी ठेवलं नाही परंतु बाप्पाचं स्मरण करायला किंवा बाप्पाचे जे स्तोत्र मंत्र असतात ते ऐकायला अजिबात विसरू नका, तुम्हाला त्याचंसुद्धा तेवढंच फळ मिळतं। आणि तर अशा पद्धतीने तुम्ही चतुर्थीचं हे व्रत जे आहे ते करू शकता। तर मंडळी, ही होती अंगारकी चतुर्थीची संपूर्ण माहिती। तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।